नाशिकचा तिढा सुटलेला आहे असं गिरीश महाजनांनी म्हटलंय। गोकुळ गीते सहयोगी सदस्य म्हणून सेनेसोबत राहणार असं महाजनांनी म्हटलंय। गोकुळ गीते सेनेमध्ये प्रवेश करण्याबाबत माहिती नाही असं महाजनांनी म्हटलेलं आहे। तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी अनेक प्रयत्न केले होते असं उदय सामंतांनी म्हटलंय। गोकुळ गीते आता सहयोगी सदस्य म्हणून शिवसेनेसोबत राहणार आहेत। कसं आहे ते भाजपचेच होते, महायुतीमध्येच होते। गोकुळ गीते, गणेश गीते हे भाजपचे कट्टर कार्यकर्ते होते। आपल्याला कल्पना आहे माझेही स्नेही होते, परंतु त्यांनी खरं म्हणजे बंडखोरीच केली। अनेक वेळा सांगून स्वतः त्यांनी माघार घेऊन सुद्धा त्यांनी मतं घेतलेली आहेत। मोठ्या मताधिक्याने ते निवडून आलेत, पण निवडून आल्यावर त्यांनी सांगितलं की मी महायुतीचाच आहे, मी भाजपचाच आहे। पण त्या ठिकाणी शिंदे साहेबांकडे त्यांच्या सेनेमध्ये ते सहयोगी सदस्य म्हणून आता राहणार आहे। ते जरी तुमच्या पक्षाचे सहयोगी सदस्य झाले तरी भाजपने स्वतः काही युती धर्म पाळला नाही का नरेंद्र दराडेंना मतदान करायला? मी स्वतः त्या प्रोसेसमध्ये होतो, त्याच्यामुळं महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी अनेक प्रयत्न केलेले होते। ज्यांना आमदार व्हायचंय त्यांनी काळजी करू नये, देवाभाऊंकडे दैवी शक्ती आहे असं सूचक वक्तव्य जयकुमार गोरेंनी केलंय। प्रामाणिकपणे काम केल्यावर देवाभाऊ पाठीशी ठामपणे उभे राहतात असं जयकुमार गोरेंनी म्हटलंय। आणि खऱ्या अर्थानं जेव्हा आपण प्रामाणिक भूमिका घेऊन काय भूमिका घेत असतो तेव्हा परमेश्वर आपल्या पाठीशी राहत असतो, देवाभाव आपल्या पाठीशी राहत असतो। आणि त्याचं फलित म्हणून आज आपण बघतोय की आम्ही चौघेही आमदार आहे, आम्ही चौघेही आमदार आहे। आता आमदार व्हायची अनेक लोकांची इच्छा आहे, राजकीय बघायला भविष्यात त्यांच्याही इच्छा पूर्ण होतील, कारण देवाभावाचं वेगळी शक्ती आहे आणि ती शक्ती सगळ्यांचं समाधान करणारी आहे हे या आपल्याला